ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून तब्बल 3150 पानांचं चार्जशीट दाखल झालंय। ड्रग्ज रॅकेट प्रकरणी ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे चार्जशीट पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केलं आहे। आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी मिकी गईकडून। मिकी, सौरभ, जर आपण बघितलं तर ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आता पुणे पोलिसांनी 3150 पानांचे चार्जशीट कोर्टात दाखल केलेली आहे। जर आपण संपूर्ण हा ड्रग्जचा मोठा रॅकेट जो पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच टीमनी समोर आणलेला होता, त्यानंतर त्यामध्ये जवळपास 12 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक देखील केलेली होती आणि आता 3150 पानांचा हा संपूर्ण जो अहवाल आहे, चार्जशीट आहे, तो मोकोका कोर्टासमोर सादर करण्यात आलेला आहे। आणि यानंतर आता कदाचित ही पहिलीच राज्यातील अशी केस असेल ज्याच्यामध्ये ड्रग्ज प्रकरणी मोक्या अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे। संपूर्ण मोठा रॅकेट यामध्ये उघडकीस आलेलं होतं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये आणखीन एक ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर आलेलं आहे। परंतु ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि आता थेट कोर्टामध्ये चार्जशीट पुणे पोलिसांनी दाखल केली आहे। ठीक आहे, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।